नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आपल्याला माहित असेल। या संजय गांधी निराधार योजनेसाठी आता चालू घडीला हयातीचे दाखले मागवायला प्रोसेस सुरू झालेली आहे। तर हे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे सर्टिफिकेट जो हयातीचा दाखला आहे, आपण कसा मिळवायचा, फॉर्मॅट कशा पद्धतीचा आहे याबद्दलची सविस्तर चर्चा आता या व्हिडिओत करणार आहोत। मित्रांनो, फॉर्मॅटसाठी मी दोन या ठिकाणी नमुने उपलब्ध केलेले आहेत। जो नमुना पहिला पूर्वीचा एक आहे आणि चालू घडीचा एक आहे। कारण की ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जाऊन याबद्दलची विचारणा केली तर त्यांच्याकडून नवीन फॉर्मॅट देण्यात आला, जुना फॉर्मॅट जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। बाय चान्सली आपल्याकडून एका जणाला असा जुना फॉर्मॅट जो आहे तो लिहून दिलेला होता, तर तो फॉर्मॅट बँकेने पाहिल्यानंतर तो फॉर्मॅट रिजेक्ट केला आणि नवीन फॉर्मॅट आपल्याला दाखवला। तर तुम्हाला नवीन फॉर्मॅट आणि जुना फॉर्मॅट असे दोन्ही सुद्धा फॉर्मॅट मी या ठिकाणी सांगणार आहे, दाखवणार आहे। तर ते कशा पद्धतीचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या चॅनलवरती पाहायचंय। सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर फॉर्मॅट पाहायला सुरुवात करूया। फॉर्मॅट मध्ये मित्रांनो, सुरुवातीला सगळ्यात अगोदर तुम्हाला जुना फॉर्मॅट कशा पद्धतीचा होता याबद्दलची माहिती मी देणार आहे। तर जुना फॉर्मॅट मित्रांनो, या ठिकाणी माझ्याजवळ हा जुना फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल। या जुन्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला जो हयातीच्या दाखल्याचा नमुना होता तो तुम्हाला सविस्तर कसा होता याची ही त्या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देत आहे। हा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता। तर या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा जुना फॉर्मॅट आहे। तर 2022-2023 या सालामध्ये मित्रांनो हा फॉर्मॅट जो आहे तो वापरण्यात आलेला होता। या फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण पाहू शकता की आपली बँकची डिटेल याच्यावरतीच फिलअप करण्यासाठी तशी टॅब उपलब्ध करून देण्यात आली, म्हणजे तसा कॉलम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला होता। मोबाईल नंबर असेल, निवृत्ती वेतन आदेश असेल, बँकेचे नाव, पेन्शन खाते क्रमांक, निवृत्ती वेतन धारक, शासकीय आहे, निमशासकीय आहे, अशी सविस्तर माहिती मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती। आणि खाली आपल्याला कोपऱ्यामध्ये फोटो होता आणि त्याच्यानंतर संबंधित जो धारक आहे, जो अर्जदार आहे, त्याची सही। या पद्धतीने हा संपूर्ण अर्ज मित्रांनो जुन्या फॉर्मॅट नुसार आपल्याला पाहायला मिळत होता। आता नवीन फॉर्मॅट मध्ये काय करण्यात आले आहे, तर नवीन फॉर्मॅट मध्ये हा अर्ज जो मित्रांनो चेंज करण्यात आलेला आहे। तर हा जुना जुना आणि नवीन मध्ये काय फरक असेल, तर नवीन फॉर्मॅट मध्ये आपल्याला हयात प्रमाणपत्र लाईव्ह सर्टिफिकेट या पद्धतीचा हा फॉर्मॅट मित्रांनो आपल्याला इथं तुम्हाला पाहायला मिळेल। स्क्रीनशॉट मी तुम्हाला साईडला देत आहे। याची लिंक सुद्धा मित्रांनो, दोन्ही फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे। तुमच्या ठिकाणी कोणतं सर्टिफिकेट यूज होत आहे तर ते दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही डाउनलोड करून त्या बँकेमध्ये तुम्ही सर्टिफिकेट जमा करू शकता। भरण्याची प्रोसेस अगदी साधी सोपी असणार आहे। तुम्हाला फॉर्म पाहिल्यानंतर सविस्तर डिटेल त्याच्यामध्ये कळून जाईल। आता याच्यामध्ये मित्रांनो नवीन फॉर्मॅट मध्ये फक्त हे प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सुरुवातीला जे पेन्शनधारक असतील त्यांचं नाव आहे, त्यांचं राहणार असेल, जे गावाचं नाव असेल ते आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, आणि त्याच्यानंतर खाली कोणत्या योजनेअंतर्गत ही पेन्शन मिळते तर त्या योजनेचं नाव आपल्याला खाली कॉलम मध्ये लिहायचं आहे। त्याच्यानंतर खाली हयातीचा पुरावा म्हणून आज दिनांक दिनांक मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही बँकेत जाचाल तर जे बँकचे अधिकारी आहेत त्यांच्या पुढे तुम्हाला हा दिनांक जो आहे तो टाकायचा, म्हणजे चालू घडीला तुम्ही हयातीत असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला त्यांना सादर करायचा, म्हणजे तुम्ही हयातीत आहात असं त्यांना दाखवायचंय। तर चालूची तारीख येईल आणि त्याच्यानंतर खाली स्थळ असेल, तुम्ही ज्या गावात असेल त्या गावचं स्थळ आणि तो दिनांक टाकून तुम्हाला तपासणी अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा, कार्यालयाचा शिक्का, म्हणजे तुम्हाला बँकेचा शिक्का या ठिकाणी मारून दिला जाईल, ज्याच्यावरती तेथील अधिकारी सही करतील। म्हणजे तुम्हाला पाहून तुमची कागदपत्रे तपासून तुमच्या या फॉर्मला अप्रूव्हल म्हणून त्याच्यावरती सही शिक्का तेथील बँक मधील जे अधिकारी असतील ते करतील। याबरोबर मित्रांनो आपल्याला कागदपत्रे जी जोडायला लागणार आहेत याच्यामध्ये आपलं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंट राहिली ती म्हणजे उत्पन्नाचा अहवाल। मित्रांनो आपल्या गावातील जे गाव तलाठी असतील यांच्याकडून हा उत्पन्नाचा अहवाल आपल्याला जोडायचा आहे। दाखला काढला नाही तरी चालेल, उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा निघतो, परंतु तो दाखला जोडला नाही तरी चालेल, परंतु उत्पन्नाचा अहवाल आपल्याला या प्रकरणासाठी जोडावा लागणार आहे। जोडले तर आपले बँकेचं पुस्तक सुद्धा तुम्हाला झेरॉक्स या ठिकाणी जोडावं लागेल, परंतु पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट अतिशय महत्वाचे आहेत। त्या दोन डॉक्युमेंटची झेरॉक्स तुम्हाला या फॉर्म बरोबर जोडून द्यावी लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो एक आयडी साईज फोटो। आता या फॉर्म वरती मित्रांनो फोटोसाठी कोणता कॉलम दिलेला नाही, परंतु नियमानुसार आपल्याला फोटो जोडायचा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी वर हा फोटो जो आहे तो तुम्हाला जोडावा लागेल। आणि त्याच पद्धतीने आपण बँकेला सुद्धा फोटो जो आहे तो जोडून दिलेला आहे। तर चालू घडीला मित्रांनो ही दोन प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी मी दाखवली। याच्यापैकी जे काही प्रमाणपत्र तुमच्या बँकेमध्ये चालेल त्यापैकी कोणतेही तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून बँकेला तुम्ही देऊ शकता।
त्याचबरोबर मित्रांनो, काही बँकेमध्ये आता ग्रामपंचायत मधून जे घोषणापत्र जे जाहीर करण्यात येतं, म्हणजे हायतीच्या दाखल्याबाबतचं घोषणापत्र म्हणून ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आहे. तर हे घोषणापत्र भरपूर ठिकाणी नाकारलं जात आहे. त्याच्यामुळे त्याबद्दलची मी अधिक माहिती देत नाहीये. सरळ हे 2 फॉर्मॅट जे मित्रांनो, याच्यापैकी कोणताही एक फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करून आपल्या बँकेमध्ये याबद्दल चौकशी करा. जुना चालत असेल तर जुना द्या, नवीन चालत असेल तर नवीन प्रमाणे तो डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरून त्याला कागदपत्र जोडून आपल्या बँकमध्ये जमा करायचा आहे. तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. भरपूर लाभार्थी आहेत ज्यांनी अद्याप ही हयातीचे दाखले बँकेना जमा केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. लवकरात लवकर आपली कागदपत्र बँकेला जमा करा आणि आपले होणारे नुकसान टाळा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी, आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.